सासूबाईला जाऊन आज किती वर्ष झाले? कॅन्सर झाला होता. आम्ही खूप सारा प्रयत्न केला आईला वाचवण्यासाठी. तुमच्या दोघांची कास्ट एकच आहे का? सगळ्यात हलगर्जीपणा वाटला मला या क्वेश्चनमध्ये बरं का. खूप सारा हलगर्जीपणा, एवढं वाईट वाटलं या क्वेश्चनबद्दल मला, की असं कसंच विचारू शकतात. कारण की बायको ना बायको शेवटपर्यंत साथ देणार आहे आणि मी बी तिला शेवटपर्यंत साथ देणार, एवढं खरं आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना, आहा वातावरण एकच नंबर आहे बघा. अनुष्का इकडे रेडी झालेली आहे बघा शॉपवर येण्यासाठी. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आज जरा अनुष्का वेगळाच लुक दिसतंय तिचा, कारण की तिने घातलेली इन्स्टा व्हायरल साडी. ती पण आता एवढी फालतू झाली आहे तरी पण घातली आहे तिनं. आजचा विषय नाही एवढा खतरनाक होणार मित्रांनो, खूप म्हणजे खूप छान होणार. काय विषय होणार मी तुम्हाला लवकरच कळवणार, पण त्याआधी तुम्ही वातावरण पाहू शकता. इतकं काळझर वातावरण झालेलं आमच्याकडे, खूप सारं आभाळ आले, पण सध्या पावसाचा असाला काही थेंब पडत नाहीये. आणि जरी हुकून चुकून जरी पडला तर नेमकं कुठं चाललं हेच कळलं नाही गेला. 1 महिना झालं पाऊस नाही आहे बघा आमच्याकडे. तर चला आता आपल्याला इथून जायचे शॉपवर गेल्यानंतर आजचा विषय ना एकदम खतरनाक होणार आहे. कारण काहीतरी वेगळं, काहीतरी लोकांच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत ना त्याच्या व्यतिरिक्तच काहीतरी करायचा प्रयत्न करतोय बरं का आज आम्ही. तर नक्की तुम्ही आमच्यासोबत थांबा. तर चला आपण जाऊया शॉपवर. चला आज काहीतरी खास होणार म्हणलं होतं ना, तर आज खरंच खास होणार आहे. चला तर आपण सुरू करू व्हिडिओला. आज काहीतरी वेगळं करायचं, कारण की तुम्हाला माहिती 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता, पण तो काही व्हिडिओ आपला पूर्ण झालेला नाही, अर्ध्यावर सुटला म्हणायचा. आणि काही जणांचे क्वेश्चन राहिले होते. काही जण म्हणले की माझा प्रश्न घेतला नाही, माझा प्रश्न आपला घेतला हा सेकंड व्हिडिओ राहणार आहे आणि तो पण लास्ट व्हिडिओ राहणार आहे बरं का. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, आपण ते जे विचारलेत त्याच्या आन्सर आपण सगळ्यांसोबत शेअर करणार आहेत. आणि हा लास्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करायचा विचार केलेला आहे, कारण की आपण क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ तरी कव्हर बनवत बसणार आहे. बरं तर चला आता आपण सुरुवात करूया. तर पहिला क्वेश्चन कोणता आहे ते पण सांगा. आता तुम्ही त्याचं उत्तर मी देणार आहे, सांगणार आहे. ठीक आहे, चला. पहिली गोष्ट, पहिला क्वेश्चन एवढा महत्त्वाचा ना, खूप म्हणजे खूप छान आहे बघा. अनुष्का दिसायला खूप काळी दिसत होती अगोदर, आता एवढी गोरी कसं काय झाली? अरे काळ्या मातीचे काळे लेकरं आम्ही, शेवटी आता गोर तर व्हावंच लागणार नाही, कवर काळा राहायचंय. फेअर अँड लव्हलीचा रिझल्ट आहे. कॉमन असं काय नाही, हा कॉमन क्वेश्चन आहे. एवढं काय आहे नाही. तसंच रेग्युलर. कसं असतं माहितीये का, वेळेनुसार काळानुसार सगळे काही गोष्टी काही बदलत चालतात. जसं ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थितीने आज इथपर्यंत आलोय, मग एवढं सगळं ते बदलू शकतं. हिचा काळा चेहरा गोरा का होऊ शकत नाही? थोडं पहिलं टेन्शन होतं, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत नव्हत्या, सगळं टेन्शन असल्यासारखं ते होतं. नाही, पहिली गोष्ट मेकअप घ्यायला पैसे नव्हते. आता मेकअप घ्यायला भरपूर सारे पैसे आमच्या मॅडमकडे, म्हणून गोरी झाली म्हणावं लागेल. तसं काय ये सारा नसतंय. मेकअप का कमाल आहे. किती जरी मेकअप केलं तरी काय होत ये नसतं. सारा मेकअप का कमाल आहे, ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे की नाही? सहज आठवलं म्हणून घेतलं, कारण की खूप वेळेस सगळेजण तसं बोलत होते. अनुष्का पहिली दिसायला वेगळी दिसत होती आणि आता अचानकच एवढी का असा उजळलाय. आणि ह्याचं एक महत्त्वाचं कारण सांगतो बरं का. हा कॅमेरा आहे का, हा व्हिडिओ शूट होतो का, तो आमच्या कॅमेरा शूट होतो, म्हणून जास्त गोरी दिसायली बघा. तशी बी मी एवढी बी नाही काळी, चांगली जराशी दिसायला तुमच्यापेक्षा. चला जाऊ द्या, हा कॉमन क्वेश्चन होता मित्रांनो. आता आपला दुसरा क्वेश्चन जाऊ दे ग, मीच उत्तर देते म्हणजे मला काय माहिती असा प्रश्न विचारता. आपला दुसरा क्वेश्चन आहे. सासूबाईला म्हणजे माझी आई अनुष्काची सासूबाईला जाऊन आज किती वर्ष झाले? आणि अजून एक त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस सासूबाई होत्या का, आणि सासूबाईने चिवला पाहिलं का, असं म्हणजे एक जणांची कमेंट होती बघा. तर त्याचं उत्तर आता अनुष्का देईल तुम्हाला. ज्यावेळेस म्हणजे आमचं लग्न झालं ना, त्यावेळेस त्या 1.5-2 वर्ष आमच्या सोबत होत्या. 1.5-2 वर्षानंतर वारल्या आणि आम्हाला 1 वर्षातच आम्हाला एक छोटंसं बाळ झालं. म्हणजे आमची चिव झाली होती. त्या टायमाला चिव आमची असं 8-9 महिन्याचीच होती. आणि 1 वर्ष 1 वर्ष नाही, लहान असेल त्यावेळेस आईचं दुःख 2 वर्ष नाही. हा बरोबर होत्या ना. बरोबर बरोबर. 1 ज्या वर्ष वेळेस असं चिव झाली होती का आम्हाला, त्याच्या टायमिंगला समजा आईचं दुखत होतं बघा. दुखत होता. हा पण बरोबर. 1-1.5 ज्यावेळेस आई वर्ष एक्सपायर होत्या त्या. झाली का, त्यावेळेस चिव आमची 2 वर्षाची असेल, 1.5 वर्षाच्या पुढेच होती. हा 1.5 1.5 वर्ष वर्षाच्या पुढेच होती. म्हणजे 2.5-3 वर्ष होत्या त्या आमचं लग्न झाल्यापासून. 2.5 वर्ष लय झालं. माझं लग्न झालं तसं 1 वर्षानंतर आमची चिव झाली. आणि चिवला त्यांनी सांभाळले, ते केलेलं आहे. त्यांचं दुखत होतं पण थोडंफार सांभाळत होतं, एवढं काही जास्त नव्हतं त्या म्हणजे टायमाला. आई एक्सपायर झाली 2021ला, कोरोनाच्या दरम्यानच झाली म्हणायचं. आणि चिवचा जन्म आहे आमच्या 2018चा जन्म आहे, बरोबर आहे.
बरं, 2 अडीच वर्ष. वर्ष 2-2.5 वर्ष बरोबर आहे. हा तेव्हा आमच्या चिवला हा. थोडं थोडं कळत्या त्या गोष्टी आणि चिव पण होती त्या टायमाला आमची आणि त्यांनी चिवला बघितलेलं आहे आणि त्यानंतर आणि नाही कसं झालं झालेलं. माहितीये का, आईला कॅन्सर हा आजार झाला होता. खूप जण मला क्वेश्चन विचारत होते, पण ही गोष्ट आम्ही कधी सांगत नव्हतं. कसं असतं, आता झाली गोष्ट झाली तिथं सोडून दिल्या होत्या. आता कसं असतं, ती गोष्ट आठवली ना मग थोडं वेगळं वाटतं शेवटी. त्यामुळे ती गोष्ट आम्ही आतापर्यंत कधी काढतच नव्हतो. पण आता भरपूर वेळेस एका व्यक्तीनं 2-3 वेळेस कमेंट केली आहे बघा जवळपास. त्याचे स्क्रीनशॉट मी म्हणजे काढून घेतले. त्यांचं 2-3 वेळेस जास्त कमेंट वय केली होती. नव्हतं, जास्त हां. अशा वयस्कर मग दिसत तेच होत्या, बोलत होते, एकदम जास्त वय चांगल्या दिसत नव्हतं, होत्या. मग कसं काय झालं, कशामुळं एक्सपायर झाले, हे सगळेजण विचारत होते. तर तेच कॅन्सर झाला होता. आम्ही खूप सारा प्रयत्न केला आईला वाचवण्यासाठी. पण ते कसं असतं, आता कॅन्सर शेवटी पर्यायच नाही आहे बघा त्याला. आणि ते पण आम्हाला खूप लास्टला कळलं होतं की असा असा लास्टच्या प्रॉब्लेम झाला आहे. स्टेपला हां, खूप सारं म्हणजे आधीच जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊन गेले होते. म्हणजे त्यामुळे काही करताच आलं दुखत नाही होतं आम्हाला. त्यांचं जास्त. आम्ही सगळे दवाखाने केले पण हां. त्या टायमाला डॉक्टरांनी पण असं क्लिअर सांगितलं नव्हतं ना, उशिरा सांगितलं त्यांनी असं असं झालंय. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे गेल्यानंतर थोडासा इलाज वगैरे झाला पण लास्टच्या स्टेपला त्याला त्याला पर्याय नसतो बघा. जे झालं ते आता कसं असतं, काही गोष्टी असतात, जे झालं ते चांगलं झालं म्हणून सोडून द्यायचं असतं. आणि शेवटी कसं त्रासातून मुक्त पण होणं गरजेचं असतं. त्यावेळेस आईला खूप त्रास व्हायचा. पण जाऊ दे आता. तो विषय आता काढला ना, कसं आईची आठवण पण येते परत परत. चला आपण आता तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तुमच्या दोघांची कास्ट एकच आहे का का वेगवेगळी आहे? वेगवेगळी असताना तुम्ही लव्ह मॅरेज केले का कास्ट एकच होती म्हणून लव्ह मॅरेज केले? काय वाटतं बरं तुम्हाला? मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की भरपूर लोकांनी असं विचारलं होतं की आंतरजातीय विवाह केला का, असं तसं सांगितलं होतं. तर आमची कास्ट दोघांची पण एकच आहे, वेगळी नाही आहे. हे पहिलं तर एकाच स्पष्ट कास्ट करतो. मधले हां, आणि एकाच फक्त कास्ट मधले तर ओळख हां, ओळख महत्वाची. सोयरीक सोयरीक. आम्ही एकाच कसं तरी जातीतले. जुळलं म्हणायचं आमचं. एकाच जातीतलं आम्ही, असं काही वेगळं नाहीये. चला तर आपण आपल्या चौथ्या क्वेश्चनकडे जाऊया. सॉरी, तिसरा क्वेश्चन म्हणावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात हलगर्जीपणा वाटला मला या क्वेश्चनमध्ये बरं का. खूप सारा हलगर्जीपणा, एवढं वाईट वाटलं या क्वेश्चनबद्दल मला की असं कसंच विचारू शकते. तरी पण तुम्हाला सांगतो, इंस्टाग्रामवर पब्लिकसिटी आता तुम्हाला मिळाली आहे बऱ्यापैकी. आणि पब्लिकसिटी मिळाल्यानंतर कोणती जोडी, कपल टिकत नाही, एकमेकाला सोडून देतात. आम्ही इंस्टाग्रामवर जे फेमस झालोत ना, आम्ही दोघं होतो सोबत म्हणूनच फेमस झालोत. आणि आणि इथून पुढे बी आम्हाला फेमस चांगलं व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर आम्ही दोघं सोबतच आहे. आणि एक सांगतो, ही विचारण्याची गोष्ट चुकत नाहीये. त्याचं एकतर्फी खरं आहे, मला वाईट बी वाटलं, पण चला म्हटलं त्याच्या गोष्टीचा आन्सर पण द्यावा बरं का. कारण की तुम्ही मित्रांनो सध्या इंस्टाग्रामवर पाहताय, सोशल मीडियावर पाहताय अख्ख्या. सध्या काय होतंय, जे पण एवढे पब्लिकसिटीने फेमस झालेत ना, खूप सारे फेमस झालेले आहेत, त्यांचे आकर्षवत नातं जे आहे का ते तुटलेलं आहे. असं भरपूर जणांसोबत घडलेलं आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला उदाहरण द्यायची गरज नाही. आपण नाव घ्यायला गेलं तर भरपूर सारे नाव आहेत बघा सोशल मीडियावर. आपण त्याचे नाव घेऊ शकत नाही, कारण कसं असतं, आपण नाव घेतलं त्यांना वेगळं वाटेल, त्यामुळं नाव घेऊ शकत नाही. आणि ते आमच्या पण ओळखीचे आहेत, त्यामुळे नाव घ्यायला वेगळंच वाटेल. सोशल मीडियात हां. जर टिकायचं असेल ना, आम्ही दोघं सोबत असलो ना, एकामेकाची साथ आम्ही द्यावं लागते. आम्ही शून्यातून आमचं थोडंफार का होईना आमच्यासाठी आमचं विश्व आम्ही निर्माण केलेलं आहे. आम्ही आमच्या सुखात आहे, ते बी आम्ही आमच्या दोघांनी आम्ही आमच्या कष्टांनी सारं कमवून आज इथपर्यंत आहोत. आणि इथून पुढे बी असंच सोबत राहणार आहे मित्रांनो बरं का. त्याची काळजी अजिबात करू नका, कारण की बायको ना बायको शेवटपर्यंत साथ देणार आहे आणि मी बी तिला शेवटपर्यंत साथ देणार, एवढं खरं आहे. बरोबर आहे का? चला जाऊ द्या, भेटलं भैया तुझा आन्सर, खुश, हॅप्पी. चला आता आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. आणि हा क्वेश्चन आहे का जरा छान आहे, मस्त आहे. ह्याचं भरपूर दिवसापासून विचारत होते, भरपूर दिवस नाही म्हणता ना, 6-7 महिन्यापासून विचारत होते. पण आम्ही काय सांगितलं नाही, त्यावेळेस आम्ही व्हिडिओज बनवत नव्हतो, त्यामुळे आम्ही सांगितलं नाही. इंस्टाग्रामवर विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तुम्ही ज्यावेळेस 4 व्हीलर गाडी घेतली ती केव्हा घेतली आणि घेतल्यानंतर तिचा व्हिडिओ का बनवला नाही, सोशल मीडियावर का दाखवली नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता त्या व्यक्तीचा पुढच्या. पण आता एक त्याचा आन्सर आहे का. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरेच दिवस झाले आम्ही काय व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते. आणि आम्ही गाडी घेतली होती ना, त्या टायमाला आम्हाला आता कसं मालाला त्याला जायचं असतं, तर आम्हाला असं परवडत नव्हतं बाहेरची गाडी लावायला किंवा बाहेरनं जास्त धावपळ होत होती. त्यासाठी आम्हाला इमर्जन्सी गरज होती गाडी घेण्याची, त्यामुळे आम्ही गाडी घेतली. असं फिरायला जायचं असं काही नव्हतं आमचं त्या टायमाला, फक्त आम्ही मालासाठी. आम्ही घेतलं म्हणजे छोटा हत्ती घ्यायचा प्रयत्न केला होता. छोटा हत्ती जर घेतला तर आमचा माल वगैरे आला असता. आम्ही ह्या विचारात ती गाडी
गाडी घ्यायचा प्रयत्न केला होता, पण नंतर विचार केला की छोटा हत्ती जर घेतला मग नवरा बायकोला, आम्हाला, आमच्या फॅमिलीला, आमच्या लेकरांना, पप्पांना असो फिरायला जायचं कसं जायचं, मग ते छोटा हत्तीत कसं बसून जायचं, मग परेशानी निघाल. मग त्यामुळे छोटी कार का व्हायना आपल्यासाठी घ्यावा, जेणेकरून आपलं काम बी भागलं पाहिजे आणि आपल्याला फिरायला पण जाता आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ऑप्शन निवडलं स्विफ्टचं. पण स्विफ्ट कसं झालं, नाही होय आवडली नाही. काही गोष्टी समजा आम्ही सेकंडच गाडी घेतली, नवी घेतलेली नाही आहे. आणि त्यावेळेस कसं झालं, ही घ्यायची ती घ्यायची असं आमचं चालू होतं. तर त्यामुळं म्हणजे तो विषय आम्ही बाजूला सोडला आणि त्यानंतर आम्ही वळवलो ह्याच्याकडे, वॅगनरकडे. आम्हाला वॅगनर खूपच आवडली, कारण की कसं माहिती आहे का, खूप सारा माल पण बसतो त्याच्यामध्ये, आपल्याला महत्वाचा माल आणायचं गरजेचं होतं, साड्यांचा माल वगैरे. लांब ट्रिपला पण जायचं म्हणलं तर त्यासाठी पण ऍडजस्ट होतं. त्यामुळे आम्ही ऑप्शन निवडलं आमच्या वॅगनरचं. आम्हाला खूप आवडली आणि शेवटी आम्ही वॅगनरच घेतली. त्या टायमाला आम्ही व्हिडिओ, काही जण म्हणत होते व्हिडिओ का बनवला नाही तुम्ही, कसं झालं माहिती का, आम्ही व्हिडिओचा नादच सोडून दिला होता, त्यामुळे पण आमच्या एवढं लक्षात पण नव्हतं, व्हिडिओचा काही विषय झाला नाही, त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ घेतलाच नाहीये बघा. असं जाऊ द्या, घेतली त्या टायमाला. आता त्याची आता व्हिडिओ खूप छान वाटलं. जाऊ द्या, आता सगळ्या गोष्टी भागताय, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा लास्टचा क्वेश्चन राहणार आहे बरं का, अनुष्का माहेरी का जात नाही आणि माहेरचे लोक अनुष्काला भेटायला सासरी का येत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मी त्या दिवशी पण या गोष्टीवर बोललो, थोडंफार जास्त काही बोलायचं नव्हतं, पण परत एका भैयाने विचारला असतो क्वेश्चन. आता याचा आन्सर का, आता मी याचा आन्सर देणार नाहीये, याचा आन्सर आहे का आता अनुष्काच देईल तुम्हाला. काय आहे ते त्याचं कसं आहे माहिती का, थोडंसं जे खरं ते खरं सांगायचं. आता सांगतो, जे खरं ते खरं सांगायचं. आमचं लव्ह मॅरेज झाल्यापासून काही प्रॉब्लेम आले तर मी ते प्रॉब्लेम शेअर करू शकत नाही, पण थोडक्यात सांगते मी तुम्हाला. मी लव्ह मॅरेज केल्यामुळं काही जण नाराज आहेत माझ्यावर. तर नाराज असल्यामुळं टोमणे वगैरे हे मला आवडत नव्हते ना, म्हणजे पुण्याच्याला आता लग्न झाले, पुण्याच्याला मला 2 लेकरं झाले, त्याच्यावर पण मला टोमणे वगैरे आवडत नव्हते. तेच काही थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं मी जाणं टाळले. आता तिकडं जास्त तर थोडंफार जाते, जास्त नाही, असं बस एवढंच. त्याच्यानंतर नाही काय जास्त बोलत. जाऊ दे, चालत राहत असतं. असे काही थोडेफार कारणं होते त्याच्यामागं. मेन कारण आमच्या लव्ह मॅरेजचंच कारण आहे. लव्ह मॅरेज आमचं झालं होतं, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. जवळपास तो काळ होता 2017चा. 2017 काळी जवळपास 10 वर्ष झालेत तिच्यासोबत मी राहतोय. म्हणजे 10 वर्ष आमच्या लग्नात झाले, एवढं आम्ही सुखाने राहतोय ना, खूप म्हणजे खूप छान राहतोय. त्या टायमाला थोडासा नाकार होता ना आमच्या लव्ह मॅरेज साठी घरच्यांचा. मी तुम्हाला त्यांच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की आम्ही पळून गेलो होतो 2 दिवस. नको म्हणत होते घरचे, त्यामुळं मीच केलंय. असं झालंय, म्हणजे घरचे राजी झालते, लग्नाला वगैरे होते, सगळं झालंय आमचं लग्नाला. थोडंफार कसं असतं, थोडी नाराज थोडे दिवस, पण ते शेवटी माझे आई वडील आहेत, ते कधी ना कधी हे होतच ना माझ्यावर, असं काही नाही. थोड्याफार नाराजीमुळे झालं होतं, बाकी काही नाही, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. बघूया लवकरच, आता ते नंतर सांगतात, जाऊ द्या. लवकरच काहीतरी करू, होईल सगळं व्यवस्थित, पहिल्यासारखं होईल असं आम्हाला वाटतंय. तसं करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि सगळ्यात लास्टचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही राहता कुठे प्रॉपर, तुमची दुकान कुठे आहे, तुमच्या दुकानवर, शॉपवर आम्हाला साडी खरेदी करण्यासाठी यायचं आहे. हा क्वेश्चन खूप जण विचारतात. जशी शॉप चालू केली तसं विचारतात. आणि आम्ही खूप वेळेस सांगितलेलं आहे ही गोष्ट बरं का, खूप वेळेस सांगितलं आहे. आमचा पूर्ण ॲड्रेस, आमचा जे काय असेल, आमची शॉप कुठे काय, सगळं ॲड्रेस दिलेला आहे. पण अजून काही जणांना माहीत नाही आहे, कारण काही नवीन सबस्क्रायबर आहेत, काही नवीन फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरचे. तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, आम्ही प्रॉपर बीड जिल्ह्यामधले आहोत. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका आहे आमचा, आणि आमची शॉप आहे का, एक छोटं गाव आहे आमचं टाकरवन म्हणून, त्या गावात आमची शॉप आहे. नक्कीच कोणाला व्हिजिट करायची असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. बरोबर, आम्हाला भेटायला पण येऊ शकतात तुम्ही. आम्ही दुकानावरच असतो, कंटिन्यू शॉपवरच असतो. कंटिन्यू आम्ही दोघे शॉपला असतो, कंटिन्यू इथे असतो. मस्तपैकी शॉप मध्ये आमचं चालू राहते काम. आणि ज्याला इच्छा असेल व्हिडिओ बघायला, ज्याला काही खरेदी करण्यासाठी येत असेल, त्यासाठी पण तुम्ही येऊ शकता. आणि एक जाता जाता अजून एक सांगतो तुम्हाला, जर साड्यांचे व्हिडिओ जर बघायचे असतील आमचे, तर स्पेशल आयडी आम्ही त्याची चालू केलेली आहे बघा, वेगळी. साड्यांचं ब्लॉगिंगमध्ये थोडंफार आम्ही कमी केलं. पहिलं वाटत होतं घ्यावं, पण नको म्हटलं. साड्यांची स्पेशल चॅनल साड्यांचं वेगळं चालू केलेलं आहे. डेली ब्लॉगिंग तुम्हाला आवडतंय ते डेली ब्लॉगिंग ह्या चॅनलवर पाहायला भेटते. आणि दुसरं आम्ही युट्यूबचं आमचं चॅनल आहे, ते पण आम्ही चालू करणार. चालू झालेलंच आहे म्हणायचं, ते चालू आहेच, पण त्याच्यावर व्हिडिओ येतील तुम्हाला आता नवीन साड्यांचे. ज्याला साड्यांचे त्याचे व्हिडिओ आवडत असतील ना, त्यांनी नक्की जायचं दुसऱ्या चॅनलवर. आणि त्या चॅनलचं नाव काय,
साई कलेक्शन टाकर 1 याच नावाने आपल्या यूट्यूबचं चॅनल राहणार आहे. त्याच्यावर तुम्हाला डेली पोस्ट पाहायला भेटतील साड्यांच्या. ज्याला हौस आहे ना म्हणजे साड्या वगैरे बघा वाटतात ना त्यांनी नक्की आवर्जून त्या चॅनलवर जायचं आणि साड्या बघून यायच्या. तर सगळ्यांचे क्वेश्चन मला वाटते बऱ्यापैकी आता संपलेत. म्हणजे क्वेश्चन भरपूर सारे होते पण जे महत्त्वाचे वाटत होते मित्रांनो तेच महत्त्वाचे क्वेश्चन आम्ही घेतलेले आहेत. आणि लाईव्ह पण यायचा प्रयत्न करू आम्ही लवकरच. बघू. लाईव्ह तर भरपूर जण या बोलताय पण लवकर देण्याचा प्रयत्न करू, कारण कसं शॉपमध्ये काम असतं, घरी काम इकडं काम, त्या कामामुळे कारण की दिवसभर तर आमचं लाईव्ह होणार नाही घे ना थोडं संध्याकाळच्या टायमाला झालं तर तसं आम्ही प्रयत्न करू हा. लाईव्ह येण्याचा बरं का, नक्कीच प्रयत्न करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आजच्यासाठी एवढंच.